नमस्कार महाराष्ट्र, मी पूर्वी भावे सर्वांचं स्वागत करते। आपण या बुलेटिनची सुरुवात करणार आहोत राज्यभरातल्या किंबहुना देशभरातल्या महत्त्वाच्या 100 घडामोडी पाहून। अजित पवारांकडे आता 3 खात्यांचा कारभार, अर्थ आणि उत्पादन शुल्क विभागाबरोबरच अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग अजितदादांकडे। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर रिक्त झाला होता विभाग। विधान परिषदेच्या जागांसाठी शिवसेना राष्ट्रवादीत लॉबिंग सुरू, रिक्त झालेल्या जागांसाठी 27 मार्चला निवडणूक। शिवसेनेत रवींद्र फाटक, शीतल म्हात्रे, चंद्रकांत रघुवंशींचं नाव, तर राष्ट्रवादीत झिशान सिद्दीकी, संग्राम कोते, आनंद परांजपेंचं नाव चर्चेत। राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक, विधान भवनामध्ये बैठकीचं आयोजन। धनंजय मुंडेंची गच्छंती आणि कोकाटे प्रकरणानंतर आज पहिलीच बैठक। राज्याच्या अधिवेशनाचा आज चौथा दिवस, विधानसभेत लक्षवेधीच्या माध्यमातून विरोधक सरकारला घेण्याच्या तयारीत। लाडक्या बहिणीच्या मुद्द्यावर आज सुद्धा विधानसभेत चर्चा होणार। सरकार संबंधित प्रत्येक बातम्यांवरती असणार राज्य सरकारचं लक्ष। सरकारकडून 10 कोटी खर्च करून आता मीडिया मॉनिटरिंग केलं जाणार, सामान्य प्रशासन विभागाचा निर्णय। मुख्यमंत्री फडणवीसांचा आज कोल्हापूर दौरा, फडणवीस विविध विकास कामांचं उद्घाटन करणार। तसंच पन्हाळगडचा रणसंग्राम हा लघुपट आणि 13D थिएटरचा लोकार्पण सोहळाही संपन्न होणार। कोल्हापूर दौऱ्यादरम्यान फडणवीसांसमोर आंदोलनाचा इशारा देणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। प्रशांत कोरटकरवरती कारवाई करा, शिवप्रेमी आणि इंडिया आघाडीची मागणी। राहुल गांधी आज मुंबईच्या दौऱ्यावर, धारावीतील नागरिकांशी संवाद साधणार, त्यानंतर अहमदाबादसाठी रवाना होणार। महाविकास आघाडीच्या आमदारांची आज महत्त्वाची बैठक, शरद पवार, उद्धव ठाकरे आणि विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत बैठक। अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर वायबी चव्हाण सेंटरमध्ये बैठकीचं आयोजन। यानंतर आपण एक बातमी सविस्तर पाहणार आहोत। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरी प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे। गोदावरी नदीपात्रामध्ये सर्वत्र पानवेलीचं साम्राज्य आहे। प्रदूषण रोखण्यासाठी जुन्या ड्रेनेज आणि गटारांच्या पाईपलाईन्स बदलण्याची गरज आहे। आमदार देवयानी फरांदेंनी या संदर्भात मागणी केली आहे। गोदावरी प्रदूषणाचा मुद्दाही या संदर्भात कळीचा ठरणार आहे। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरी प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर, गोदावरी नदीपात्रात सर्वत्र पानवेलीचं साम्राज्य। प्रदूषण रोखण्यासाठी जुन्या ड्रेनेज आणि गटारांच्या पाईपलाईन बदलण्याची गरज, आमदार देवयानी फरांदेंची मागणी। जयकुमार गोरेंविरोधात वक्तव्य करणाऱ्यांच्या विरोधात हक्कभंग दाखल, संजय राऊत, रोहित पवार आणि लयभारी युट्यूब चॅनलच्या विरोधात हक्कभंग। जयकुमार गोरेंवर केले होते विनयभंगाचे आरोप। अबू आझमींचं वक्तव्य 2 समाजात तेढ निर्माण करणारं आढळल्यास गुन्हा दाखल होणार। राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांची माहिती। राज्य अल्पसंख्याक आयोगाकडून आझमींच्या वक्तव्याची तपासणी सुरू।
अबू आझमींच्या विरोधात सकल मराठी मुस्लिम समाज आणि राजजी गुजर प्रतिष्ठान आक्रमक. औरंगजेबाचं उदात्तीकरण हा फौजदारी गुन्हा असावा, तसा कायदा अधिवेशनात पारित करा, अन्यथा मंत्रालयासमोर तीव्र आंदोलनाचा सरकारला इशारा. सपाचे आमदार अबू आझमींवरती करण्यात आलेली निलंबनाची कारवाई बेकायदेशीर. इम्तियाज जलील यांची एक्सपोस्ट. वाल्मिक कराडची सर्व प्रॉपर्टी जप्त करण्यासाठी एसआयटीचा कोर्टात अर्ज. कराडची राज्यभरात कोट्यावधींची संपत्ती असल्याचे पुरावे माझाच्या हाती. संतोष देशमुखांची हत्या करताना फरार आरोपी कृष्णा आंधळेचा मोकारपंथी नावाच्या व्हॉट्सअप ग्रुपवर व्हिडिओ कॉल. मोकारपंथी नावाच्या ग्रुपवरती 12 मिनिटांचा व्हिडिओ कॉल. चार्जशीटमध्ये पुरावे. गोंदियामध्ये निकषांच्या आधारावरती 26,927 लाडक्या बहिणींचे अर्ज रद्द. शासनाने ठरवून दिलेल्या निकषांच्या आधारावरती अर्जांची छाननी सुरू. मुंबईत येणाऱ्याला मराठी शिकलंच पाहिजे असं नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ नेते भैयाजी जोशी यांचं एका कार्यक्रमात वक्तव्य. त्यामुळे नवा वाद उफाळण्याची शक्यता.